आजच्या मराठवाडा नेता बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। लातूरचे अभ्यासू लोकप्रिय खासदार शिवाजीराव काडगे यांनी लोकसभेत बोलताना सर्वांगीण विकासासाठी विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा सरकारने करावी अशी मागणी केली आणि मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाची जी स्थापना करण्यात आली होती ते महामंडळ 2020 पासून बंद आहे, तर यासाठी पॅकेज द्यावे असं म्हणाले। ऐका नेमकं काय म्हणले खासदार काडगे। मैं महाराष्ट्र के मराठवाड़ा रीजन से आता हूं और मराठवाड़ा बहुत ही पिछड़ा एरिया है। इस पिछड़े हुए एरिया के विकास के लिए 1994 में मराठवाड़ा वैधानिक विकास मंडल स्थापन किया गया था, जिसका उद्देश्य सिंचाई, कृषि, शिक्षा, स्वास्थ्य, ऊर्जा, सड़क तथा इंफ्रास्ट्रक्चर इत्यादि बुनियादी क्षेत्रों का विकास का बैकलॉग भर सके। लेकिन 2020 से इसका काम बंद है। मैं आपके माध्यम से इस महत्वपूर्ण मराठवाड़ा वैधानिक विकास मंडल का पुनर्जीवन करके मराठवाड़ा रीजन के बैकलॉग भरने के लिए स्पेशल इकोनॉमिक पैकेज की घोषणा सरकार करे, ऐसी मांग आपके माध्यम से श्री आशीष दुबे जी। लातूर येथील नवोदय विद्यालयातील अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणात त्यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा, वैद्यकीय व आयुर्वेद महाविद्यालयीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना UGC केडरमध्ये समाविष्ट करावे अशा मागण्या लातूरचे खासदार शिवाजीराव काडगे यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली। लातूर येथे शुक्रवारी ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात व्याख्यान व त्याच वेळा पाठलाग या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं आणि आज भूम 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 गेल्यासारखे जे भाषण सुरू झाले ते माईक घेण्याचा प्रयत्न करणारे देवेंद्र फडणवीस असतील किंवा सतत आरडाओरडा आणि नेहमी राजकीयच भाषा ज्यांनी 2014 पासून या महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे ते नरेंद्र मोदी असतील। तुम्हाला अधिकार आहे का एकदा भारताचे पंतप्रधान म्हणून झाल्यावर सारखं सारखं कमळाचं फूल घेऊन काय फिरता तुम्ही? भारताचे नागरिक विचारू शकत नाही। आपण संविधानिक नैतिकता कोणतीच न ठेवणारे हे राजकीय नेते एकीकडे बघतो आणि दुसरीकडे विनोदाची पातळी घसरत जाऊन रामदास आठवलेंचा चारोळ्या म्हणजे विनोद असं आपल्याला आता समजून घ्यावं। तरी जो काय हा मोठा व्यथा आहे आपली लोकांची, सामाजिक न्यायाचं कोणतंही काम न करणारा माणूस सामाजिक न्यायमंत्री झाले। तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे असा किंवा नसा किंवा विचारधारेचे असा, मी स्पष्ट बोलतो, माझी भूमिका मी मांडतो। ती तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही ती सोडून द्या, पटली तर तुम्ही ती ग्रहण करा। माझे सगळेच विचार आपल्याला पटले पाहिजे यासाठी मी काही उभा नाही, परंतु मला हे दुःख आहे ते सुरुवातीला मी व्यक्त करतो आहे की गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार एकमेकांवर टीका करायचे, अत्यंत कसून टीका करायचे, परंतु त्याचं विष पसरत नव्हतं। आज जो विषारीपणा आलेला आहे त्याचं कारण आहे राजकारणाचा विरोध यांनी संपुष्टात आणला। जेव्हा जेव्हा समाजातला, राजकारणातला, कुटुंबातला विनोद आणि निखळ हास्य संपते तेव्हा तेव्हा तो भाग विषारी होत असतो। आजचं राजकारण ज्यांनी विषारी केलेला आहे त्यांचा निषेध करून आपण आजच्या या विषयाला सुरुवात करू। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर लातूर महानगरपालिकेत महत्त्वाची बैठक पार पडली। नाले सफाई आराखडा करून त्वरित कामे सुरू करण्याचे निर्देश, हमला पद्धतीने नाले सफाई करण्याच्या सूचना महापौर जयश्री सोनकांबळे व आयुक्त मानसी मीना यांनी उपस्थित होते। गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसानं गारपिटीने लातूर जिल्ह्यात 87 गावात
1345 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून प्राथमिक अंदाजानुसार आंबा, टरबूज, द्राक्ष, चिंच फळ उत्पादकांना फार मोठा फटका बसला आहे. संभाजीनगरात मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या बदलीचे आदेश येतात संभाजीनगरचे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून पाणी पुरवठ्याचं काम अर्धवट आहे. जोपर्यंत ते होत नाही त्यासाठी त्यांची बदली करू नये असं अतुल सावे व पालकमंत्री शिरसाट यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत. जालना येथे 4 एप्रिल रोजी कर्मयोगी अंकुशराव टोपे स्मृती दिनानिमित्त सकाळी 10 वाजता त्रैभाषिक कवी संमेलन होणार आहे व साहित्यिकांचा गौरवही केला जाणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री राजेश टोपे हे राहणार आहेत. नांदेड येथून नांदेड तिरुपती नांदेड मुंबई विमानसेवेला प्रारंभ होणार आहे. नांदेड गोवा नागपूर विमानसेवेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद असून काल 31 मार्च रोजी पहिल्याच दिवशी गोव्यावरून नांदेडला विमानसेवेचा प्रारंभ झाला. जवळजवळ 41 प्रवाशांनी गोव्याकडे उड्डाण केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून नांदेड लातूर रेल्वे मार्ग सुरू करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र कर्नाटक सरकारचा नकारात्मक भूमिकेमुळे नांदेड बिदर मार्ग अजूनही ठप्प आहे. लवकरच नांदेडकरांना मिळणार 24 तास पाणी पुरवठा, घरोघरी बसविणार वॉटर मीटर. परंडा नगरपालिकेची 8 एप्रिल रोजी सर्वसाधारण सभा बोलवण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी दिली. परंडा शहरात 1 एप्रिलच्या मध्यरात्री शिवप्रेमींनी अचानक छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा बसवला आहे. यामुळं प्रशासनात खळबळ उडाली आहे व 8 एप्रिल रोजी या सर्वसाधारण सभेत चर्चा होणार आहे. महामार्गावर चालत्या वाहनाची लूट करणारी टोळीचा धाराशिव येथील स्थानिक गुन्हा शाखेने अवघ्या 24 तासात पर्दाफाश करून 3 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडं तेलाचे डबे व मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राजकारणात कोणताही पक्ष हा कार्यकर्त्याशिवाय मोठा होऊ शकत नाही. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा आहे असं मत लातूर जिल्हा ग्रामीण भाजपचे अध्यक्ष बसवराजजी पाटील यांनी अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना व्यक्त केले. भारतीय जनता पक्षाचे कळंब तालुक्यातील खामसवाडी गटाचे जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा परिषदच्या समाज कल्याण विभागाचे नूतन सभापती विश्वास हनुमंतराव कोकणे यांचा परंडा येथे भाजप संपर्क कार्यालयात माजी आमदार सुजित ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. देशासह राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र सोनारी तालुका परंडा येथील कालभैरवनाथ यात्रा उत्सव 13 एप्रिल पासून प्रारंभ होणार आहे. 14 एप्रिल रोजी नवस्फूर्ती तर 15 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता श्रीचा रथोत्सव निघणार आहे. तसेच यात्रा महोत्सव समितीची वतीनं धनंजय सावंत यांची अध्यक्ष तर उपाध्यक्ष युवराज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अहिल्यानगर येथून प्रारंभ होऊन मध्य प्रदेशातील जाना पाव पर्यंत जाणाऱ्या भगवान परशुराम
परिक्रमेचे हिंगोली जिल्ह्यात उत्साहात आगमन व स्वागत झाले. कळमनुरी तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथील वाळू घाटातील गौण खनिज उत्खनन प्रकरणात कंत्राटदारास तब्बल 85 लाख रुपये दंडाची नोटीस उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते यांनी दिली. या प्रकरणी 48 तासात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. विभागीय महसूल स्पर्धा 3 ते 5 एप्रिल दरम्यान परभणी येथे होत आहेत. आज या महसूल स्पर्धेचे उद्घाटन मेघनाताई बोर्डीकर यांनी केले. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीनं आज राहुल गुप्ता यांची मुलाखत प्रसारित करण्यात आली. अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बातमी म्हणजे एका बाजूला DIG उमाप हे मोठ्या प्रमाणात पोलिसांना शिस्त गुन्हेगारीवर वचक बसवण्याचा प्रयत्न करत असताना कासार शिरशीचा हप्ता, कासार शिरशीचा गोळीबार हे प्रकरण गाजत असतानाच उदगीरचे PI आणि त्यांचे सहाय्यक 45,000च्या लाचेच्या जाळेत ग्रामीण पोलीस स्टेशनचे PI राजकुमार पुजारी व दुसऱ्या ठाणे अंमलदार यांनाही अटक करण्यात आलेली आहे. तुळजापूर येथे 5 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता श्रीकृष्ण गंगाधर दीक्षित लिखित जय जगदंब या कॉफी टेबल पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राणा जगजितसिंह पाटील राहतील. तर हा सोहळा माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते होणार असून खासदार गोपछडे, खासदार रवींद्र चव्हाण, आमदार सतीश चव्हाण, भोकर विधानसभेच्या आमदार सौ प्रतिभाताई चव्हाण तसेच प्रमुख पाहुणे म्हणून तुषार राठोड, विजयाताई चव्हाण, डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, समीर राजूरकर, कैलास पाटील, DP सावंत, कीर्ती पुजार, सौ कविता संतोष मुळे, राजेश पवार, संजय कोडगे, राहुल कर्डिले, विनोद गंगणे, जितेश अंतापूरकर, महेंद्र कल्याणकर तसेच अर्चनाताई, राणा जगजितसिंह पाटील, दत्तात्रय कुलकर्णी हे उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला बहुसंख्येनं उपस्थित राहावं असं अमरनाथ राजूरकर मृणाल, सौ अमरनाथ राजूरकर, समीर देशपांडे, रोहिणी समीर देशपांडे, लक्ष्मीकांत आचार्य आणि सौ शरयू लक्ष्मीकांत आचार्य यांनी विनंती केली आहे. मित्रहो, मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा. हे सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला मुलाखती, बातमीपत्र आणि विश्लेषण हे तुम्हाला आपोआप उपलब्ध होतील. यासाठी महत्त्वाच्या बातम्या, घडामोडी, दररोजचं बातमीपत्र मिळवण्यासाठी मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा. मित्रहो,